बिग बॉस 5चा ग्रँड फिनाले पार पडलेला आहे आणि विजेता म्हणून सूरज चव्हाण हा विजयी झालेला, महाराष्ट्राने त्याच्या जिंकलेला. सूरज, तुझा झापूक झुपूक पॅटर्न आणि गुलीगत पॅटर्न महाराष्ट्रामध्ये फेमस झालेला आहे. काय आहेत आता विजयी झाल्यानंतर पुढचे काय प्लॅन आहेत आणि कसा विजय साजरी करणार आहे? गावात माझ्या लय डीजे लागल्यात आणि लांबून लांबून डीजे आल्यात. ती वाट बघतात माझी की कधी आमचा सूरज भाऊ येतोय ना आम्ही कधी खांद्यावर घेऊन त्याला नाचावतोय. खरं तर आज ट्रॉफीसोबत काही तुला पैसे पण भेटलेले आहेत आणि तुझे काही प्लॅन्स पण होते. आता काय करणार आहे, पुढचा प्लॅन काय असणार? बिग बॉसचं घर बांधायचंय मला, कारण बिग बॉसचं नाव द्यायचंय माझ्या घरावर. कारण ती माझं आई वडील होतं बिग बॉस, त्यांनी मला समजून घेतलं. घालत मला काय लय बोलता येत नव्हतं, बोलायला लय येतं पण तिथं बोला येत का नव्हतं. कारण ती नॉमिनेशन आहे ना, ती काल न सांगा येत नव्हती कसं काय करायचं, तीच नव्हतं येत, जमत नव्हतं. नाही तर मला तसं हक्क जमत. खरं तर तुझा आणि घनश्यामचा एक संवाद होता, लग्न, मिरवणूक, वरात ते कशी काढायचं ते. आता पुढच्या लग्नाबद्दलचे काय प्लॅन आहेत आणि मुलगी कशी? घनश्यामचं काय, घनश्याम म्हणतोय तुमचं न तुझं लग्न असल्यावर आम्ही तिकडं किती दिवस राहिला येऊ. मी म्हणलं तुझ्या ह्याने 10 दिवसला नाही तर किती दिवसला, तो आपली छोटा भाऊ नाही तर मोठा भाऊच आहे. तू आता ट्रॉफी जिंकलेली आहे, पैसे आलेत, पॉप्युलॅरिटी आली, तुला एक मूवी पण भेटणार आहे. तुझा बच्चा जर तुझ्याकडे परत आला तर तू ॲक्सेप्ट करशील? नाही, आता तिला बच्चा झालाय ना. बच्चा झालाय का? आता कसं करू, बच्चा झालाय. आता नाही ना करू शकत. मग आता पुढचं काय, पुढं नवीन बघणार? आता नवीन बघायचं, साधं सिंपल माझं पिलो, 1 नंबर क्वालिटी. साधं सिंपल. आणि खरं तर पाहिलं तर एक आता तुझ्या हा जो अटायर दिसतोय, तुझ्याच पूर्ण डायलॉग ते दिसतंय, या कॉस्ट्युमबद्दल आम्हाला सांग थोडं. ही कॉस्ट्युम आणि ही शर्ट ही पॅन्ट माझ्या ताईने एका बनवली. ती ताईने असं म्हणजे मला उठवून दिसायसाठी बिग बॉसच्या घरात असे कपडे बनवल्यात ना, माझा अख्खा पॅटर्न ह्याच्यावर लिहिलाय. पॅन्ट बिन शर्ट बी माझ्या अख्खं डॉयलॉग ती लिहिल्यात. ते मला लय बरं वाटलंय आणि मला आनंद व्हायचा की माझ्यासाठी असं शर्ट आणि पॅन्ट आलेली. घरात तुझ्यासोबत सगळ्यात चांगलं कोण वागलं? आणि ते टास्कमध्ये आम्ही बघितलं की ते बॉडी बिल्डर होते आणि तू तिथं म्हणजे एकदम ॲग्रेसिव्ह झालेला होता. त्यांची बॉडी आणि तू एकदम साधा सरळ होता. मी कुणाला भेट नाही, माझी बॉडी नसली तरी माझं येडं बरं आहे भावा. मी असं कोणाला बी आवडत नाही. मी एकदा घुसलो तर घुसलो, मग समोर किती बी असू दे, मी भेट नसतोय. आता चित्रपट येणार आहे तुझ्यामध्ये, म्हणजे तू त्याच्यामध्ये काम करणार आहे. बाकी ॲक्टिंग ते काय? आणि ती काय व्हायचं माहिती का, आम्ही इकडं लय जण, तिकडं मुली होत्या, तिकडं मुली होत्या आणि इकडं आम्ही अरबाज, वैभव, डीपी दादा, मी आणि त्यांच्याकडे सांगला होता. तर मला हिकुलच्या टीमच्या आमच्या टीमचा लय राग यायचा. त्यामुळे मी डोकं हाणून घ्यायचं, असं करायचं. मला हिकलं बिग बॉस तुम्ही का पाठवलं, तिकलं बिचाऱ्यांची एक टीम हलकी आहे, तिकलं कोणीतरी पाहिजे वजनदार. तर वजनदार तिकलं कोणच नव्हतं, त्यामुळे मला राग यायचा. का यात आहे काय बोलते. त्याची बॉडी खूप मोठी, अशी जबरदस्त 6 पॅक होती. हा, 6 पॅक होतं. तुला घरामध्ये आईची पण आठवण यायची, वडिलांची आठवण काढायचा. आज तू ट्रॉफी जिंकलेला आहे, आईला काय सांगशील तुझ्या, जिथून बघत असेल तुला? आई आप्पाचा माझ्या बरंच आत्मा आहे आणि अख्खं यश आहे नाही त्यांचं आहे. त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. तुझ्या फॅन्ससाठी कोणतं गाणं म्हणशील? तुझं पाखरा गाणं पण खूप फेमस आहे. कुठलं? पाखरा आजाद केला. हा, प्रेमावर वल्ल ग तुझं, प्रेमावर वल्ल ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, गद्दार करून तूच म्हणते गद्दार, मला पाखरा आजाद केलं तुला, सोडलं तुला गुलीगत चल, गुलीगत चल. तर हा होता सूरज आपल्यासोबत. त्यानं त्याच्या शैलीमध्ये जे आहे ते आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. कॅमेरा पर्सन रुपेश सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.